आमची बॅचलरची बिर्याणी ना महिनाभरातून एकदा तरी नक्की होतीच, पण ह्या वेळेस ना बिर्याणीच्या जागी ना आम्हाला मसाले भात करायचा होता. तशी पण आमची नॉनव्हेज बिर्याणी ही ना मसाले भातावानीच राहती, पण ह्या वेळेस ना प्युअर मसाले भातच घालायचा होता आम्हाला. बाकी आम्ही गावामध्ये जाऊन सवर आहे ना कार्यकर्त्यांनी इकडे मस्तपैकी सरपणाचं नियोजन लावून ठेवलं होतं आणि भाजीपाला आणले ना कार्यकर्त्यांनी लगेच तांबटे पण कापायला सुरुवात करून दिली होती. त्यांच्या तिकडे तामटंग कांदे कापून असतो आणि मी म्हटलं तोपर्यंत टोपाला बुड घेऊन या, कारण की टोपाला जर बुड नाही घेतलं ना टोप पुरा काळा होऊन जातोय. बाकी इकडे आमच्या कार्यकर्त्यांनी तामट कांदे बटाटे आणि वाटाणे सगळे सोलून ठेवले होते. माझ्यावाला ना तामट खायचं काम चालू होतं. आता ह्या वेळेचं नियोजन आपल्याला प्युअर व्हेज मसाले भात घालायचा होता, त्याच्यामुळे बंगल्यातून कडीपत्ता आणि पुदिना दोन्ही पण आणलं होतं. हे एकच कारण आहे का ज्याच्यामुळे आमच्यावाले कार्यकर्ते मला तामट किंवा कांदे कापायला बसवती नाही, तरी पण आहे ना निम्मे तामट गायब होते. कार्यकर्त्यांनी कांदा तर परतायला टाकला होता, पण चुली ना जरा जास्तच मोठी झाली होती, त्याच्यामुळे टोपाला ना जाळच लागत नव्हता. त्यामुळे 2 ते 3 वेळा त्या चुलीचा नकाशा बदलावा लागला होता आम्हाला. सरपण फोडायला काही नसलं का असं काहीतरी जुगाड करायला लागतोय. मग नियोजनाला सुरुवात करून जवळपास 1 तास झाला होता आणि अजून ना कांदाच परतत होता, त्याच्यामुळे ना भूक पण लई लागली होती बरं का. आणि त्या झाकणावरले तांबाटे जेव्हा कमी होताना दिसले ना, त्यामुळे कार्यकर्त्यांनी लवकर पुढाकार घेतला आणि मग कांदा परतल्याच्या नंतर लगेच तांबाटे आणि बटाटे पण टाकून दिले. ते म्हणते एक ना दड बराबर चिंध्या, तसंच आमच्या सोबत होते. सगळं झालं आणि मसालेच टाकायचे राहिले होते. मग दुकानातून आणले सगळे मसाले टाकून दिले. त्यात हा कार्यकर्ता आमच्याला चुलीमध्येच मीठ टाकीत होता. आजच्या मसाले भाताच्या नियोजनामध्ये आम्ही सोयाबीन पण टाकली होती. सोयाबीन एवढी टाकली होती का भातापेक्षा जास्त तर सोयाबीनच दिसत होती त्याच्यामध्ये. एकदाचा भात शिजायला पडल्याच्या नंतर सगळे कार्यकर्ते असे शांत बसते आणि त्याच्यामुळे कुठेतरी जाऊन ना भात डागायला लागतो. बाकी मग भात शिजल्याच्या नंतर सगळ्या कार्यकर्त्यांनी मस्तपैकी पोट भरून जेवण केलं आणि एवढं पोट भरून जेवण केलं का त्यांच्या जीवावर आलं होतं.